नमस्कार. माझ्या Instagramवरच्या अनेक मित्रमैत्रिणींना, अनेक फॉलोअर्सना माझा मनापासून नमस्कार. मित्रांनो, कॉफी चॅट विथ अभय या कार्यक्रमात आपण प्रत्येक वेळेला नवनवीन कलाकारांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो, त्यांचं सादरीकरण आपण बघत असतो. आजच्या कार्यक्रमात देखील आपल्या कार्यक्रमात आलेला आहे एक अत्यंत उत्कृष्ट कलावंत. अजूनही चांद रात आहे, जय मल्हार, घाटगे अँड सन्स, लक्ष्मी नारायण अशा मालिकांमधून काम करणारा अभिनेता, इंदिरा, अरण्यक, स्वप्नपंख अशा नाटकांमधून स्वतःची स्वतंत्र छटा निर्माण करणारा, स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारा अभिनेता, तसंच ऑन ड्युटी 24 तास, संघर्ष, सामर्थ्य अशा चित्रपटांमधून काम करणारा एक उत्कृष्ट अभिनेता आणि कथ्थक आणि साल्सा नृत्य विषयांमध्ये निपुण असलेला अतिशय उत्तम गुणी कलावंत ज्याचं नाव आहे नकुल घाणेकर. आजच्या कॉफी चॅट विथ अभय या कार्यक्रमात आपण गप्पा मारणार आहोत नकुल घाणेकरशी. बघूया नकुल ऑनलाईन आहे का? हॅलो नकुल. हाय हाय अभय, नमस्कार. कसा आहेस? नमस्कार एकदम छान. नमस्कार अभय, कसा आहेस? तू कसा आहेस? मी एकदम मस्त. मी ठीक आहे रे, छान आहे. मी माझ्या चेहऱ्यावर इनफ लाईट आहे ना? हो हो, नक्की नक्की आहे. ओके. आणि कॉफी चॅट विथ अभय या कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत आहे. वेळात थँक्यू वेळ काढून थँक्यू. तू इथे आलास त्याच्यामुळे खूप छान वाटतं आहे. नाही नाही, थँक्यू थँक्यू. आणि तू सुद्धा मला इन्व्हाइट केलंस, मला खूप मस्त वाटतंय. मी तुझे काही हो पोस्टर्स कुठेतरी असे मला बघायला मिळाले होते आणि एकदम असं इंटरेस्टिंग त्या पोस्टर्सचं कॉम्बिनेशन मी बघितलं. अच्छा, हे काहीतरी वेगळं आहे, कॉफी चॅट वगैरे काहीतरी. सो आणि तुझा मला मेसेज आला त्याच्यानंतर. सो नाईस, गुड कोइन्सिडन्स. हो, थँक्यू सो मच. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया कारण की आपले येस असंख्य श्रोते इथे जमलेले आहेत आणि ते येस येस. आपल्याशी गप्पा मारू इच्छितात. हो येस नकुल, मला येस. सगळ्यात पहिल्यांदा तुला असं विचारायला आवडेल की तुला कलेप्रती सगळ्यात आवड कशी आणि काय निर्माण झाली? आपण बोलूया तेवढ्यात. मी असं इकडे काहीतरी वाचलं, कोणीतरी म्हणाले की वी कांट सी यू सिद्धार्थ, असं कोणीतरी म्हणतंय. असं काही ओके. नसावं. सगळ्यांना आम्ही दिसतोय का, तो हो, एकदा विचारून प्रोबॅबली आय घेतोस का? थिंक सो. हो, तो एकदा सगळ्यांना विचारतोस आम्ही का? दिसतोय का? सगळ्यांना आम्ही दिसतोय. प्लीज पिंग सिद्धार्थ करा. म्हणतो आहे की वी कॅनॉट सी यू. कोणीतरी एकाने आपल्यापैकी फक्त टाईप कराल की आम्ही तुम्हाला दिसतोय का नाही दिसत आहे ते, कारण की इथे मला व्ह्युअर्स तर वाढती संख्या दिसते आहे. येस येस येस, बट आय होप दे कॅन सी अस. तुमच्यापैकी कोणी टाईप करा येस यू कॅन सी अस म्हणून. दिसत आहे, दिसत ओके, आहे, येस दिसत आहे. येस म्हटलंय. ओके, येस येस. ग्रेट. मे बी हा, त्यांच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. येस येस येस. हा. येस. सो सो तू म्हणत तुला या होतास की क्षेत्राची, या कलेमध्ये तुला आवड कशी काय निर्माण झाली? तू नृत्य क्षेत्राबद्दल बोलतोयस का, ऍक्टिंग हो, बद्दल बोलतोयस का, ओव्हरऑल सगळंच एकंदरीत एंटरटेनमेंट, एकंदरीत. परफॉर्मिंग इंडस्ट्री याच्याबद्दल बोलतोयस? हो. लहानपणी ना, म्हणजे आवड बहुतेक मी लहान 3, 4, 5 वर्षाचा असतानाच निर्माण झाली असं मला वाटतंय अभय. कारण हा. मी सतत लहानपणी ना, मला आठवतंय सतत नाचायचो. गाणी लागली की बर. सतत नाच. लागलं गाणं मी नाचलो, लागलं गाणं मी नाचलो. त्यामुळे मला असं वाटतं की तेव्हापासून ती आवड निर्माण झाली होती की सतत परफॉर्म करत राहावं, कुणाच्या तरी समोर येऊन कोणीतरी बघावं आपल्याला आणि आपण परफॉर्म करावं. सो ते 3-4 वर्षापासून असेल. आणि आई माझी गायिका होती, त्यामुळे तिच्याकडे संगीत ऐकणं किंवा गाणं किंवा म्युझिकचे जेनेटिकली तिच्याकडनं मला तो वारसा आला असेल, म्हणून मी म्युझिककडे अट्रॅक्ट झालो आणि म्युझिकला एक्सप्रेस करण्यासाठी बहुतेक मी माझं शरीर वापरू लागलो आणि नाचू लागलो. आणि आय गेस दॅट्स हाऊ आय बिकेम अ डान्सर. बरोबर. आणि अभिनय क्षेत्राकडे कसं काय वळलास? मी ना, अभिनय क्षेत्रात म्हणजे अभिनय करायचा किडा किंवा खाज असंच त्याला सुरुवातीला म्हटलं जायचं. ते हा कॉलेजपासनं होती. हा, आणि हा. कॉलेजपासनं असं वाटायचं की असं काहीतरी करावं. आणि रुईया कॉलेजमध्ये मी होतो आणि रुईया कॉलेजमध्ये नाट्यवलय होतं. पण मी सायन्सचा स्टुडंट होतो आणि मी तेव्हाच प्रोफेशनली परफॉर्म करायला सुरुवात केली होती. म्हणजे मी डान्स करत होतो ऑल ओव्हर इंडिया. तेव्हा मी एका ग्रुप बरोबर परफॉर्म करत होतो. रुईयामध्ये असताना तेव्हा मी बीएससी करत होतो. तर बर. तेव्हा मला नाट्यवलय तसं काही पार्टिसिपेट नाही करता आलं.
पण मग नाट्यकलेनंतर मी माझ्या पद्धतीने कॉन्टॅक्ट वाढवणं, लोकांना भेटणं, ऑडिशन्स द्यायला सुरुवात करायची, मग नाटकं वाचायची, मराठी सुधारणं, असं काय 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 हो. करायला लागलो. आणि मग कुठे Okay. कुठे 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 जमलं. बरोबर बरोबर. आता तू मगाशी म्हणालास की काकू सुद्धा उत्तम गायिका आहेत, अर्थात आम्ही त्यांचे कार्यक्रम ऐकतच असतो तुझ्या माध्यमातून. येस येस तर येस. तुला ही कला मुळात घरातून मिळाली, पण काकूंबरोबरच आणखीन कोणी कला क्षेत्रातलं घरातून आहे का की तुला त्यांच्या? माझे आजोबा डॉक्टर सदाशिव म्हणजे सदाशिव विष्णू घाणेकर, जे हा. मूळचे प्रेंदवण्याचे आहेत. तर माझ्या घराण्यात म्हणजे त्यांच्या चुलत भावंडांमध्ये काशीनाथ घाणेकर होते. सो हो. तसं डिरेक्ट माझं जरी लिनिएज नसलं तरी त्यांच्या चुलत भावंडांमध्ये असल्यामुळे कुठेतरी ते जीन्स मध्ये Genetically. होतं. जेनेटिकली बरं, मला बरं. आईकडनं पण आणि बाबांकडनं पण मिळालं असं म्हणायला हरकत नाही. कारण संतोष नाही, शंकर घाणेकर जे माझ्या आजोबांचे आजोबा होते ते नक्कीच परफॉर्म करायचे. आणि शंकर घाणेकर परफॉर्म करता करता स्टेजवरच त्यांचा मृत्यू त्यांना आला. म्हणजे माझ्या आजोबांचे ते काका वगैरे असे होते आणि त्यांच्याच डिसेंडंट्स मध्ये काशीनाथ घाणेकर आहेत. हो. ओके. वा, येस येस. खूप सुंदर. तुला आता नकुल असं वाटतं का की एक पहिल्यांदा आपण नृत्याबद्दल बोलूया, की नृत्य ही एक प्रयोग कला आहे, एक एक्सपेरिमेंटल आर्ट आहे, असं तुला वाटतं का? एक्सपेरिमेंटल आर्ट ऑफकोर्स प्रत्येक, मला असं वाटतं जिथे क्रिएशन आहे, जिथे क्रिएटिव्हिटी आहे तिथे एक्सपेरिमेंट आहे. पण ना एक्सपेरिमेंट जे सायंटिफिक एक्सपेरिमेंट असतं ना त्या पद्धतीचा एक्सपेरिमेंटल अप्रोच कलेत नसावा. म्हणजे माझं हे पर्सनल मत आहे, नो ऑफेन्स. म्हणजे काय सांगतो, एक्सपेरिमेंट म्हणजे कसं आपण करतो, त्याच्यात काही इमोशन्स नसतात. आपण एक केमिकल घेतो, मिक्स करतो आणि आपल्याला एक बाय प्रोडक्ट येतं आणि मग ते आपण टेस्ट करतो की हा हे असं आहे का, मग लिटमस पेपर वापरतो, सो अँड सो फोर्थ. ओके. पण हा जरी प्रयोग असला किंवा एक्सपेरिमेंट असला तरी मनाच्या अवस्थेची एक स्पॉन्टेनियस रिॲक्शन आहे ही कला, असं मला वाटतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी नृत्याबद्दल डेफिनेटली सांगू शकतो की ती एक अवस्था आहे. आणि म्हणजे हे माझ्या गुरु सोनिया परचुरे आम्हाला नेहमी असं सांगतात, त्यांच्याकडनंच हे जे काही मी थोडंफार शिकलोय ते सोनियाकडनं आहे. जे काही मला येतं आज नाचातलं, कथ्थक मधलं, ते सोनियामुळे मला येतंय. आणि ती नेहमी असं म्हणत असते की नृत्य हे नृत्य फक्त नृत्य नसून ती एक अवस्था आहे, आपल्या मनाची अवस्था. त्यामुळे जर एखादी क्रिया करावीशी वाटली सुंदर पद्धतीने त्यावेळेला मनातून, तर तो प्रयोग ठरतो. पण म्हणून प्रयोग म्हणून ते केलं जात नाही, एक एक एक्सप्रेशन म्हणून ते केलं जातं, पण मग तो नंतर प्रयोग ठरतो. पण म्हणून मला असं वाटतं, आणि तू खूप छान प्रश्न विचारलास आणि माझं हे खूप ठाम मत आहे अभय, की प्रयोगशीलतेच्या नावाखाली, एक्सपेरिमेंटेशनच्या नावाखाली आजकाल कोणी सतत सगळे उठून कथ्थकला बॉलिवूडशी मिक्स करतात. आय एम सॉरी टू से, आय माइट साऊंड लाईक ओल्ड स्कूल, पण हे अतिशय चुकीचं आहे. आणि हे नाही केलं पाहिजे आणि हे नाही झालं पाहिजे. आणि जर आपल्यासारख्या यंग पिढीने जर हे थांबवलं नाही ना, तर पुढे सगळ्यांना वाटेल की हेच करेक्ट आहे. त्याचं मूळ स्वरूपच बदललं जाईल बेसिकली. पुढच्या पिढीला हे वाटेल की हेच बरोबर आहे. ते सोपं आहे ना, मग ते करावंसं वाटतं. तो प्रयोग सोपा आहे. ओके, प्रयोग हा सोपा आहे म्हणून करावासा वाटतो. इथेच तो चुकतो, म्हणजे क्रिएटिव्हली, म्हणजे कलेच्या बाबतीत. काही सोपं आहे म्हणून जर करावंसं वाटत असेल तर ते नाही केलं पाहिजे. आता मीही मान्य करतो की मीही साल्सा जे मी शिकलोय आणि जे कथ्थक मी शिकलोय त्याचंही मी फ्युजन कोरिओग्राफ केलंय. पण किती वेळा? गेल्या 17 वर्षात 2 वेळा. ओके. किंवा जॅझ म्युझिक आणि कथ्थकचं मी फ्युजन केलंय गेल्या 17 वर्षात किती वेळा? 1 वेळा. सतत उठून एक गाणं आवडलं, ह्याच्यावर कथ्थक नाचूया, असे अनेक लोक आहेत. मला इथे नाव घ्यायचं नाहीये कारण वी हॅव टू बी पॉलिटिकली करेक्ट. आणि त्यांचे अनेक फॉलोअर्स आहेत, मिलियन्स ऑफ फॉलोअर्स. त्यांचे युट्यूबवर मोठा चॅनल आहे आणि ते एक मोठा ग्रुप आहे आणि ते कुठचंही हिंदी गाणं घेतात आणि त्याच्यावर घुंगरू घालून किंवा न घालून
त्याच्यात आपले बीट्स कथ्थकचे मिक्स करतात आणि एक कोरिओग्राफी करतात. हा खेळ आहे, ही कला नाही. बरोबर. खेळ आणि कला या वेगळ्या गोष्टी आहेत. चमत्कृती आणि कला या वेगळ्या गोष्टी आहेत. हे जेव्हा लोकांना कळेल तर मलाच फॉरवर्ड येतात. अरे त्या लोकांचे माझेच स्टुडंट्स, सर हे बघा किती छान आहे ना. मला ना तेव्हा डोकं फिरतं रे की अरे यांना कसं सांगायचं. पण मग मला असं वाटतं की लेट टाइम डिसाइड. मला असं वाटतं की 100 लोकांमध्ये, सोनिया नेहमी असं म्हणते की 100 लोकांमध्ये 10 खरे जाणकार असतात क्लासिकलचे किंवा खऱ्या कलेचे. ते 10 तुला दाद देतात आणि तेच तुझ्यासाठी घरी घेऊन जाण्यासाठी इनफ आहे. कारण 90 लोक तुझ्या बरोबर सगळ्यांनाच दाद देत असतात. म्हणजे तू नाचलास काय आणि तुझ्या जागी एखादी लावणी डान्सर नाचली काय, किंवा तुझ्या जागी एखाद्या आयटम गर्लनी नाचलं काय, किंवा तुझया जागी एखादा ब्रेक डान्सर नाचलं काय, ते 90 लोक सगळ्यांनीच इम्प्रेस होणार आहेत. पण जे 10 लोक त्यांच्यासाठी करेक्ट, त्यामुळे जे 10% आहे त्यांच्यासाठी काम कर. आणि तो खडतर प्रवास आहे, लॉंगकट आहे, शॉर्टकट नाहीये. पण मला असं वाटतं तेच करेक्ट यावं. आणि तू शास्त्रीय गायक आहेस, आय एम शुअर यू विल कम्प्लिटली अग्री विथ मी. ऑफकोर्स. कारण की म्हणूनच मी तुला अशाच पद्धतीने प्रश्न काढले की त्याच्यातली प्रयोगशीलता ही प्रयोगशीलता असली पाहिजे. त्याचं मूळ स्वरूप जिथे घातलं की ठरायला लागतं, त्याचं मूळच स्वरूप बिघडायला लागतं. आणि हे फक्त जसं मी गाण्यात अनुभवतो तसंच अनेक कलांमध्ये सुद्धा हे होतंय. आणि ह्याची अनुभूती आपल्याला अनेक त्या क्षेत्रात मातब्बर काम करणारे जे लोक आहेत त्यांना प्रकर्षाने जाणवतं. पण जे काम करणारे नाहीयेत त्यांच्यासाठी तू म्हटलास तसं की सब घोडे 12%, त्यांना काहीही केलेलं छानच वाटतं. त्यामुळे मूळ कळत नाही आणि त्याच्या शोधार्थ जात सुद्धा नाही कोणी. आणि त्याच्यामुळे हा खरा खटाटोप मी चालू केला की त्या क्षेत्रातल्या उत्तम कलाकारांशी संवाद साधायचा की जेणेकरून ते खरं काय ते सांगतील बेसिकली. बरोबर आहे. ओके. आणि आता प्रयोगशीलतेचा आता जसा विषय निघालाय तसा आता या कलेबरोबर आता नृत्य ही कला आहे, ही प्रयोग कला आहे. पण याच्या आपण अनुषंगाने म्हणूया की आणखीन कुठल्या कलांचा ह्याच्यामध्ये अंतर्भाव होतो. मी मगाशी एक माझं वाक्य बोलायचं राहिलं, मी या प्रश्नाकडे येतोच अभय. मगाशी मी असं का म्हटलं की 17 वर्षातनं मला 2दा साल्सा आणि कथ्थकचं फ्युजन करावं असं वाटलं. पण ते असं मी ठरवून नाही केलं, ते त्यावेळेला मला वाटलं. मी जे म्हणतो ना मनाची ती अवस्था आहे किंवा ती स्पॉन्टेनियस रिॲक्शन आहे. एखादं गाणं ऐकल्यावर मला वाटलं की अरे हे इतकं सुंदर गाणं आहे की ह्याच्यावर मला हे फ्युजन करावं असं वाटतंय. मग ती एका करेक्ट मार्गाने जाणारी प्रयोगशीलता आहे असं मला वाटतं. आणि त्याचं म्युझिक सुद्धा त्या पद्धतीने, मला असं वाटतं की त्या पद्धतीने डिझाईन केलं गेलं पाहिजे आणि मग ती कोरिओग्राफी केली पाहिजे. हे दॅट वॉज द एंड ऑफ माय आन्सर. आता कमिंग टू युअर सेकंड क्वेश्चन की त्याच्यासाठी अंतर्भाव, म्हणजे तुला असं म्हणायचंय की असं विचारायचंय का तुला की जसं डान्स आहे तसं डान्सच्या जवळपास निगडीत अशा कोणत्या कला आहेत ज्या उपयोगी ठरतात? उपयोगी ठरतात म्हणण्यापेक्षा डान्स करण्यासाठी फक्त नृत्य नसून मग त्याला माझ्या ह्याच्यावरून मी सांगतो की त्याला ताल येतो, म्हणजे त्याला वाद्य कला आली म्हणून असं मी म्हणतो. येस, म्हणजे जर डान्स चांगला यायला हवा असेल तर तालाचा सेन्स पाहिजे, गाण्याचा सेन्स पाहिजे. म्हणजे अगदी कम्प्लीट शून्य माणूस, म्हणजे काही गाताच येत नाही, सूरच ओळखता येत नाही, काही समजतच नाही म्युझिक मधलं, त्याला चांगलं डान्स करता येणार नाही असं माझं मत आहे. पण त्याच्यात काही एक्सेप्शनल केसेस असतील तर मी अजून आतापर्यंत पाहिलेल्या नाहीयेत. पण जर तसं असेल तर वेल अँड गुड. पण मला असं वाटतं की साहित्याची आवड, संगीताची आवड किंवा ताल कळणे, बेसिकली ताल कळणे किंवा मूड ओळखणे किंवा मला असं वाटतं की सेन्सिटिव्ह असणे, एखाद्या माणसाने एक्सप्रेसिव्ह, सेन्सिटिव्ह आणि स्पॉन्टेनियस असणे, ह्या सगळ्या गोष्टी नृत्य कलेसाठी अतिशय उपयोगी आहेत असं मला वाटतं. बरोबर. नकुल, तुझे गुरु कोण? गुरूंबद्दल सांग ना थोडं. अरे डेफिनेटली. मी गेली 18 ते 20 वर्ष आता सोनिया परचुरे, गुरुवर्य सोनिया परचुरे यांच्याकडे कथ्थकचं प्रगत शिक्षण घेतोय. मी नृत्यालंकारची पदवी गांधर्व महाविद्यालया थ्रू सोनियाच्या मार्गदर्शनाखाली मला मिळाली. आणि आता म्हणजे सोनिया आमचे कसं लिमिट्स एक्सटेंड करते, म्हणजे आम्हाला नवीन ती काय म्हणतो आयाम
की बघायला सांगते की आता हे तुला आलंय, आता इकडे बघ, हे शिखर नवीन गाठलंयस दृष्टिकोन. तर या आता तिकडे बघ, आता हे तुला आलं ना, आता विसर, आता तिकडे बघ, असं सतत सोनिया आम्हाला शिकवत असते. आणि मुळात सुरुवात मी कथ्थक शिकायला 8व्या वर्षी डॉक्टर राजकुमार केतकरांकडे केली, जे ठाण्याला राहतात आणि ते स्वतः गोपीकृष्णजींचे शिष्य होते. आणि मी साल्सा शिकायला सुरुवात केली पहिल्यांदा रौनक नावाचे एक ट्रेनर होते बँड्रामध्ये, त्यांच्याकडनं. आणि मग त्याच्यानंतर मी बरंचसं साल्सा आनंद मुजुमदार आणि मग अमेरिकेत काही ट्रेनर्स, सिंगापूरला काही ट्रेनर्स, अशा लोकांकडनं शिकलो. आणि मला असं वाटतं की दरवर्षी मी काही इंटरनॅशनल साल्सा फेस्टिवल्स अटेंड करतो. त्यामुळे त्या साल्सा फेस्टिवल्स मध्ये येणारे जे जे इंटरनॅशनल आर्टिस्ट आहेत, जे परदेशातनं आम्हाला शिकवायला येतात, तो त्यांच्याकडनं पण मी काय काय शिकत असतो. त्यामुळे असे गुरु साल्सामध्ये खूप मिळत जातात. ती गुरु शिष्य परंपरा जी आपल्या भारतीय शास्त्रीय नृत्य शैल्यांमध्ये किंवा संगीतात आहे की एकच गुरु किंवा एका आयुष्यात 1 किंवा 2 किंवा फार तर फार 3 गुरु असतात, तसं समाव साल्सामध्ये नाहीये. कारण तिथे खूप एक फ्री कॅज्युअल आणि तो स्वभाव आहे त्या नृत्याचा, कॅज्युअल असणं नृत्याच्या, हा त्याचा स्वभाव आहे. असं काही अरे कॅज्युअली काय असं काही नाही, म्हणजे ते तसंच आहे आणि ते तसंच सुंदर आहे. ते त्यातलं सौंदर्य स्थान पण आहे की ते अतिशय कॅज्युअल आणि अतिशय त्याला स्ट्रीट डान्सिंग म्हणतात. स्ट्रीट डान्सिंग, साल्सा इज अ स्ट्रीट डान्सिंग स्टाईल. सो तिथे मला अनेक गुरु लाभलेत आणि त्यांचं पण मार्गदर्शन सुरू आहे. बरोबर. नकुल, आपल्या आयुष्यात असे काही आदर्श असतात बघ, की आता तू तुझ्या गुरूंकडे शिक्षण घेत असतोस, पण तरी सुद्धा एखादा आपल्याला त्यांच्याकडे शिकायला जायला मिळत नाही, पण तरी सुद्धा त्यांची आपल्याला एखादी शैली आवडत असते. तर असं तुझ्या बाबतीत कोण आहे? खूप मस्त प्रश्न विचारलायस. गेली 17-18 वर्ष कसं मातीच्या मडक्याला असं एक जो तो बनवणारा असतो, तो असं शेप देणारा एक असतो, काय म्हणतात त्याला, कुंभार. कुंभार. तसं आम्हाला सोनियानी आमच्या विचारसरणीला, म्हणजे आम्ही सगळे जे तिथले स्टुडंट्स आहोत त्यांना आम्हाला असं शेप केलंय, एका पद्धतीने शेप केलंय आणि वी आर प्राऊड ऑफ इट. पण ती पण नेहमी असं म्हणते की प्रत्येक चांगल्या कलाकृतीला, प्रत्येक चांगल्या आर्टिस्टला नेहमी अप्रिशिएट केलं पाहिजे. फक्त स्वतःवरच आणि आपल्याच डान्स स्कूलवर आणि आपल्याच शैली नाचणाऱ्यांकडे न बघता बाहेर काय चाललंय, कोण कशा पद्धतीने नाचतंय, त्यांच्यातलं काय चांगलं आहे हे बघत राहायला पाहिजे. आणि मी गेली अनेक वर्ष पंडित राजेंद्र गंगाणींना खूप फॉलो करतोय. म्हणजे मला ते प्रचंड आवडतात, कारण मुळात मला पुरुषाने पुरुषासारखं नाचलेलं खूप जास्त आवडतं, खूप जास्त भावतं. आणि ते तू बघितलं असशील त्यांचा नाच, ते अफलातून नाचतात अभय, अफलातून. म्हणजे ते आता ते 60 गाठली असेल बहुतेक त्यांनी, 55-60 असतील. त्यांच्या दोन्ही गुडघ्यांमध्ये त्यांनी रॉड का प्लेट्स बसवलेत, दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन झालंय, पण ते ज्या पद्धतीने नाचतात कमाल. आणि 10-15 वर्षांपूर्वी जेव्हा मी त्यांचा लाईव्ह शो बघितला नेहरू सेंटरमध्ये, तेव्हा तर ते काहीच्या काही नाचायचे. म्हणजे आता ऑफकोर्स थोडे ते वयाने आता 55-60 कडे आल्यावर थोडासा फरक पडतो, पण ते एक माझ्यासाठी आदर्श आहेत. मी लहानपणापासून मायकेल जॅक्सनला खूप मोठं आयडियल मानलंय. आणि सोनिया तर डेफिनेटली, सोनिया ही खूप मोठी आदर्श आहे. आणि गोपीकृष्ण आपले सगळ्यांचे लाडके गोपीजी, जनक जनक पायलबाजीमध्ये आता जे लिस्नर्स आहेत त्याच्यातले काही खूप टीनेजर्स असतील, खूप लहान असतील, त्यांना माहित पण नसतील आता गोपीजी. तर जनक जनक पायलबाजी नावाचा एक अप्रतिम सिनेमा आहे, जमलं तर तो बघा. म्हणजे गोपीजी कोण आहेत हे तुम्हाला कळेल. बरोबर. नकुल, तू आता विषयांमध्ये तू आता सांगितलंच की तू कथ्थक आणि साल्साचा अभ्यास करतो आहेस किंवा तू आतापर्यंत केलेला आहे. तर याची विशेषता काय आहे किंवा याची स्वतंत्रता काय आहे, स्वतंत्र अस्तित्व असं काय? अरे कथ्थक म्हणजे शास्त्रीय नृत्य शैली, म्हणजे मला असं वाटतं की तिला कशाचीच गरज नाहीये. म्हणजे म्युझिक जरी नसेल आणि माझ्यासमोर जर ऑडियन्स असेल तर 1 तास ऑडियन्स समोर विदाऊट म्युझिक परफॉर्म करता आलं पाहिजे, ही त्या शैलीची ताकद आहे आणि हे त्या शैलीचं बलस्थान आहे. म्हणजे
मला फक्त बोलून परफॉर्म करता आलं पाहिजे. जरी माझ्याकडे वाद्य नसतील, माईक नसेल, काही नसेल, घुंगरूही नसतील एखाद वेळेला, तरीही मला 1 तास परफॉर्म करता आलं पाहिजे. कारण ती शैलीच अशी आहे की ती कशावरच अवलंबून नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी साल्सा पण शिकतो, तर साल्सा ही शैली पार्टनरवर अवलंबून आहे किंवा साल्साच्या म्युझिकवर अवलंबून आहे. अशा अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. पण कथ्थक ही शास्त्रीय नृत्य शैली आहे, भारतीय अभिजात शास्त्रीय नृत्य शैल्यांपैकी एक आहे. आणि त्याचं बलस्थान हेच आहे की त्याच्यात सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे त्याच्यात तालांग आहे, त्याच्यात भावांग आहे, त्याच्यात रसनिर्मितीसाठी गतभाव म्हणजे स्टोरी टेलिंग आहे, किंवा त्याच्यात म्हणजे फिजिकल स्ट्रेंथ दाखवण्यासाठी त्याचं तालांग आहे, जे फुटवर्क आहे किंवा ज्या चक्री आहेत, ज्यांनी अतिशय म्हणजे ते किसी के भी बस की बात नाहीये खरं तर. अभय म्हणजे आजकाल सगळेच नाचतात रे कथक, म्हणजे ग्रेट, अमेझिंग, सुपर. पण त्याची जी बलस्थानं आहेत ती दाखवत नाचणं इज नॉट इझी. घुंगरू बांधले, कथकचं म्युझिक लावलं, हात जोडले आणि अप्रतिम पढंत सुरू असेल आणि मस्त वाद्य वाजत असेल तर चांगलंच दिसणार आहे. पण ऍज अ डान्सर त्याची कथकची बलस्थानं दाखवत परफॉर्म करणं खूप कमी लोकांना जमतं आणि ते अवघडच आहे. कारण कमी लोकांना जे जमतं तेच ग्रेट असतं. हो, बरोबर आहे ना, ते अवघडच आहे. त्यामुळे मला असं वाटतं कोणी करू शकेल. एक्झॅक्टली. म्हणून मला असं वाटतं की ही त्याची बलस्थानं आहेत आणि ती पूर्ण काय म्हणतो, इट्स अ होलसम स्टाईल. त्याला कशाची जोडीची गरज नाही. फॉर एक्झाम्पल साल्सा म्युझिक किंवा बाकीचे जे म्युझिक आहेत ना, किंवा बाकीच्या स्टाईल्स आहेत ना, ते वेगवेगळे म्युझिक मधनं त्याचे इन्फ्लुएन्सेस आहेत. ओके, ऑन इट्स ओन असं नाहीये. त्यांनी वेगवेगळे इन्फ्लुएन्सेस घेऊन त्या प्रत्येक स्टाईल इव्हॉल्व्ह झाल्या. ओके, सो असा त्या दोघांमधला फरक आहे आणि मला असं वाटतं की तो फरक मी खूप एन्जॉय करतो. म्हणजे कथक मधलं ते एक शिस्तबद्धपणा आणि अतिशय म्हणजे काय सांगू, ती रेंज जी आहे ना कथक मध्ये, ती रेंज साल्सामध्ये जर नाही आहे, पण ते पण मी एन्जॉय करतो कधी कधी. आणि साल्सामध्ये एक अतिशय फ्री, कॅज्युअल, सोशल, इंटरॅक्टिव्ह वेगळीच डान्स स्टाईल आहे ती. म्हणजे ती परफॉर्म करताना किंवा ती नाचताना अनुभवण्यासारखी आहे. म्हणून ते दोन्ही मी खूप एन्जॉय करतो. बरोबर. नकुल, तुझं शिक्षण जेव्हा चालू होतं तेव्हा तू कार्यक्रम करत होतास का रे? हो, अरे येस. माझं आठवीपासूनच माझे कार्यक्रम सुरू झाले होते. म्हणजे मी सुरुवातीला डॉक्टर राजकुमार केतकरांकडे कथ्थक शिकायचो, तेव्हा क्लासचे कार्यक्रम आणि इतर पण कार्यक्रमांमध्ये जाऊन परफॉर्म करायचो. मग 10वी नंतर मी ठाण्याच्या राजेश गमरे नावाचे एक माझे टीचर होते, ज्यांच्याकडनं मी सुरुवातीला पाश्चिमात्य नृत्य शैली म्हणजे हिपहॉप, वेस्टर्न, बॉलिवूड, फ्री स्टाईल, जॅझ असं काय काय शिकायला लागलो. मग 11वी-12वी पासून मी परफॉर्म करायला लागलो आणि मग FY BSc मध्ये असताना मला आठवतंय मी ऑल ओव्हर इंडिया परफॉर्म करत होतो. त्यामुळे माझे कार्यक्रम म्हणजे खूप परफॉर्मन्सेस सुरू झाले होते. कथ्थक नव्हतो परफॉर्म करत, पण बाकीच्या सगळ्या पाश्चिमात्य शैल्या जसं रॉक अँड रोल आहे, हिपहॉप आहे, जॅझ आहे, बॉलिवूड आहे, फोक आहे, असं सगळं खूप करत होतो परफॉर्म. आणि मग MSc करत असताना माझी जेव्हा सोनियाशी ओळख झाली, मग देयर वॉज नो लुकिंग बॅक. कारण मग सोनियामुळे मला इतक्या परफॉर्मन्सेसच्या ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या आणि माझं सगळं विश्वच बदललं. बरोबर. नकुल, कार्यक्रम करत असताना एक वेगवेगळे अनुभव येत असतात बघ आपल्याला, त्याच्याबद्दल काही सांगू शकशील? कार्यक्रम करताना हो अरे खूप अनुभव येतात. चांगले येतात, वाईट येतात, मजेशीर येतात अनुभव. असं बरेचदा होतं. म्हणजे मला असं वाटतं की मी पूर्वी ना म्हणजे साधारण जेव्हा मी परफॉर्म करायला सुरुवात केली होती BSc मध्ये वगैरे, तेव्हा ना मी आता मी बॅक डान्सर होतो प्रॉपर. आता जे बॅक डान्सर्स आहेत ना, तसा मी प्रॉपर बॅक डान्सर म्हणून सुरुवात केली होती. मी फराह खानच्या काही गाण्यांमध्ये मागे नाचलोय किंवा सोनियानी काही कोरिओग्राफ केलेल्या चित्रपटांमध्ये मी मागे नाचलोय. फॉर एक्झाम्पल मकरंद अनासपुरांचं एक गाणं आहे डिपाडी डिपांग,
जर हो. ते तू गाणं नीट बघितलंस तर मागे हा. कोरसमध्ये मी नाचतोय. बर. ओके. सो हे बहुतेक आत्ताच्या लिस्नर्सना हे पहिल्यांदा कळलं असेल काही जणांना, पण तर ते मी रेग्युलरली करत असताना एकदा एक एक मी ताज हॉटेलमध्ये शो करत होतो. मला आठवतं मी SYBSC मध्ये होतो आणि ममता कुलकर्णी बरोबर मी परफॉर्म करत होतो आणि तेव्हा ममता कुलकर्णी वॉज लाईक बिग आणि तिने जस्ट काम सोडलं होतं का असं काहीतरी आणि आम्हाला असं पूर्वी असे आताही असतं फ्रीकआउट सेक्शन असतं म्हणजे ऑडियन्स मध्ये जायचं आणि याऊ असं बॉलिवूडमध्ये खूप असतं. ही खूप पूर्वीची गोष्ट आहे. तर तेव्हा मी असं याऊ करत ऑडियन्स मध्ये गेलो आणि समोर अमिताभ बच्चन असं झालं आणि तेव्हा एकदम माहित नव्हतं कोण आहे ऑडियन्स मध्ये आणि नाचता नाचता बघतोय इथे अमिताभ बच्चन, इथे जया भादुरी, इथे अभिषेक, इथे ऐश्वर्या असं सगळे नाचताना सगळे ऑडियन्स मध्ये हीच लोक होती. नाचता नाचता वर आलो आणि मी म्हंटल आणि तो माझा 3रा-4था शो असेल आणि मी म्हंटल की थँक गॉड आय एम अ डान्सर, थँक गॉड की मी जे मला करायचं होतं ते मी केलं. म्हणजे मला नाच करायचा होता मी केला आणि 12वीत मला तो डिसिजन घ्यायचा होता की नाचासाठी कुठची स्ट्रीम घ्यायची, डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं का काय करायचं. आणि म्हणजे मी बोस्ट नाही करत आहे पण मला 12वीत 92% होते तरी मी इंजिनिअरिंग किंवा मेडिकल मध्ये मुद्दाम नाही गेलो कारण मला डान्स मध्ये काहीतरी करायचं होतं म्हणून मी BSc करायचं ठरवलं. आणि मी जेव्हा तो मोमेंट होता आणि मी नाचता नाचता ह्या लोकांना आजूबाजूला बघता आणि ते असं आम्हाला चीअर करत होते. ते जेव्हा मी बघितलं आणि ते अनुभवलं ना तेव्हा मला असं वाटलं की थँक गॉड 12वीत नंतर जो डिसिजन घेतला बरं झालं ते जे काय झालं ते. बरोबर. असे बरेच किस्से आहेत पण हा मला एक आठवणारा हा खूप खूप माझ्याही अंगावर शहारा आला की त्याच बात आहे की कलेमुळे आपल्याला खरंच आपण किती लोकांपर्यंत पोहोचत असतो आणि खूप सहजतेने पोहोचत असतो. तू एक वेगवेगळ्या आता तुझं जसं नृत्याचं झालं तसं अभिनयामध्ये पण तू नाटकांमधून कामं केलेली आहेत, सिरियल्स मधून कामं केलेली आहेत, चित्रपटांमधून कामं केलेली आहेत. तर त्याच्याबद्दल तू काय सांगशील, काय सांगायला आवडेल तुला? मी ना BSc का MSc झाल्यावर मी एक स्टार प्रवाहावर एक हे केलं होतं, डान्स रियालिटी शो केला होता क्रांती रेडकर बरोबर. त्याचं नाव होतं महाराष्ट्राचा नचबली आहे असं त्याचं नाव होतं, महाराष्ट्राचा नचबली आहे. सो त्या डान्स रियालिटी शो मधनं मला आणि तेव्हा मग असं मला वाटायला लागलं की आता टीव्हीवर आलोय तर आता आपण ऍक्टिंगचा विचार करूया. आणि मग तेव्हा केदार शिंदे सर ऑन ड्युटी 24 तास नावाच्या एका सिनेमासाठी कास्टिंग करत होते आणि मी सही रे सही नाटकासाठी ऍज अन असिस्टंट कोरिओग्राफर सोनिया बरोबर ऑलरेडी त्यांना भेटलो होतो. म्हणजे सोनिया तेव्हा कोरिओग्राफीचे ज्या ज्या प्रोजेक्टमध्ये ती असायची ती आम्हाला घेऊन जायची, मला आणि संजोतला. आम्ही दोघं तिथे सिनियर मोस्ट आत्ताचे स्टुडंट आहोत आणि आम्हाला ती प्रत्येक प्रोजेक्टला असिस्टंट म्हणून घेऊन जायची आणि खूप जास्त शिकायला मिळायचं. आणि त्याच्यामुळे कोरिओग्राफी काय हे म्हणजे जर काय कोरिओग्राफी मी करू शकतोय तर त्या सगळ्या त्या शिक्षणामुळे आहे. तर तेव्हा मग केदार सरांची ओळख झाली होती आणि मग क्रांती पण म्हणाली की अरे एक नवीन चित्रपटाचं कास्टिंग आहे जो तुला विचार करायचंय का, तर मी केदार सरांशी बोलते वगैरे वगैरे. बोलू हो मला आवडेल डेफिनेटली. आणि मग तिथून ऍक्टिंगचं पहिलं पाऊल म्हणजे ऑन ड्युटी 24 तास हा सिनेमा. हे पहिल्यांदा मला डायरेक्ट सिनेमा करायला मिळाला, हे माझं खूपच काय मोठं लक आहे आणि तो खूपच मजा आली तो सिनेमा करायला. आणि मग त्याच्यानंतर मी नोकरीही करत होतो अभय. मी एअर इंडियामध्ये फ्लाईट पर्सर होतो. ओके. कारण ना असं स्ट्रगल नुसतं हातात काही पैसे नाही काही नाही आणि एवढं शिक्षण केलंय, आईबाबांनी आपल्याला MSc पर्यंत शिकवलंय आणि अवसच स्ट्रगल करत बसायचा, डान्स शिकवायचा आणि ऍक्टिंग मध्ये स्ट्रगल करायचा असं माझ्या तरी फॅमिलीमध्ये अलाउड नव्हतं. कारण मी मिडल क्लास फॅमिलीमध्ये. बाबा म्हणाले की तुला जे काय करायचं तू साईड बाय साईड कर, आधी नोकरी कर आणि घरी पैसे आण, नाहीतर घर सोड. बाबा डायरेक्ट नाहीतर घर सोड. म्हणजे ती त्यांनी मला दिलेली त्यांनी मला दिलेली एक सीख होती. ते जर त्यांनी असं म्हटलं नसतं तर मी एखाद वेळेस जॉब केलाही नसता. ओके. शोधायच्याही फंदात पडला नसतं. मग आपण लेझी होतो ना. जर कोणीतरी आपल्या मानगुटीवर बसून सांगणार असेल तर आपण काम करतो. बरोबर आहे.
बरोबर आहे. तर आता ह्याच्या उलट आहे हा, म्हणजे आताच्या लहान मुलांना मानगुटीवर जर बसून कोणी सांगितलं तर ते म्हणतील नाही नाही आम्ही काहीच नाही करणार, ते सोडून देतील, त्यांना काय पॅम्पर करायचं असतं. शाळांमध्ये आता नियम आहेत की डोळे नाही दाखवायचे, ओरडायचं नाही आणि हो हो मारायचं हो नाही. हो हो मला हो असं वाटतं की ह्याने काही नाही, कुणाचंच भलं नाही होणार अशाने. म्हणजे माझ्या बाबांनी मला उठता लात आणि बसता बुक्क्या दिल्या नसत्या तर मी काहीच करू शकलो नसतो, असं माझं प्रामाणिक बरोबर मत आहे. आहे. एनिवे, सो ते करता करता मग म्हणजे फ्लाइंग सुरू झालं माझं. म्हणजे मी जॉब हम्म. करत होतो, घरी पैसे येत होते, त्यामुळे घर शांत होतं. आणि बरोबर आहे. स्ट्रगल जो होता तो माझा डान्स क्लासचा आणि ऍक्टिंगचा मी सुरू ठेवला. म्हणजे मी क्लासेस घेत होतो, भाड्यावर जागा घेत होतो. मग जेव्हा मी फ्लाईट करायचो तेव्हा माझ्या असिस्टंटला मी क्लास देऊन जायचो. मग कधी कधी 8-8 दिवस 10-10 दिवस मी परदेशी दौऱ्यांवर जायचो फ्लाईटवर. मग बरोबर. व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप नाही काय मेसेजेसवर क्लास कसा घ्यायचा याचे इन्स्ट्रक्शन देणं. मग अर्धा बरोबर. जीव तिकडे, अर्ध लक्ष इकडे. मग त्याच्यामध्येच एखादी सिरियल मिळाली, एखादं ऑडिशन केलं, एखादी ऍड मिळाली, असं करत करत मग थोडं जम बसला. मग एका पॉइंटला मला जाणवलं की आता आपण नोकरी सोडू शकतो, कारण हम्म. थोडंफार काम करत होतो, डान्स क्लास पण सेट झाला होता. आणि मग एका पॉइंटला मी नोकरी सोडली आणि पूर्णपणे हे करायला लागलो सुरू. असं असं ते झालं. बरोबर. हे सगळं काम करत असताना तू बऱ्याच म्हणजे आपण दगडांवरती पाय ठेवणं म्हणतो ते एकदम पूर्ण बापरे काय खूप काही हो वेगवेगळे रे, मजेशीर अनुभव पण असतील रे, काही मजेशीर खूप आले. किस्से सांग की. अरे खूप आले मला. म्हणजे कुठच्या क्षेत्रातले किस्से हवेत तू सांग. फ्लाईट पर्सन म्हणून किस्से हवेत का, ऍक्टर चालेल म्हणून चालेल, किस्से हवेत का, वेगळं डान्सर काहीतरी. म्हणून? मी फ्लाईट पर्सन म्हणून मला तुला सांगायला आवडेल. हा एक म्हणजे न्यूयॉर्क फ्लाईट होती, बॉम्बे न्यूयॉर्क फ्लाईट. ओके. आणि हा नेहमीप्रमाणे काय रे, फ्लाईट मध्ये काय करायचं असतं माहितीये तुला, म्हणजे सगळ्यांनाच हा. माहितीये. सो आपण बरोबर. मी जेवण सर्व्ह करत होतो. जेवण सर्व्ह करता करता तिकडे एक कपल होतं. त्या कपलनी मला माझं नाव विचारलं. तर मला असं वाटलं की त्यांना माझी सर्व्हिस आवडली, त्यामुळे माझं नाव विचारलं. मला छान वाटलं. मग त्यांनी मला हम्म. नाव विचारलं. मग आणि न्यूयॉर्कची फ्लाईट कशी 12, 15, 16 तासांची असते ना, मोठी फ्लाईट असते, हो. डायरेक्ट फ्लाईट. त्यामुळे बराच वेळ त्यांचा आणि माझा सहवास होता. मी त्यांना पाणी द्यायचो, सहवास त्यांनी होणार काय होता. मागितलं की हे द्यायचं ते द्यायचं. मग त्यांनी मला नाव विचारलं. मग माझं शिक्षण विचारलं. मग किती वर्ष नोकरी करतोयस विचारलं. मग न्यूयॉर्क जवळ येऊ लागलं तसं त्यांनी माझा नंबर मागितला. तर मी बोललो की आता नंबर का मागतायत मला, मला काही कळायला मार्ग नाही. मग त्यांनी मला हा. टिप दिली खुश होऊन $50. ओ. तर मला असं वाटलं की काहीतरी गडबड आहे, म्हणजे हे मला टिप देतायत, हे माझा काय नंबर चालेल. मागतायत. मग जाताना त्यांनी माझ्या हातात त्यांच्या मुलीचा फोटो दिला. ओ. क्या आणि बात आहे. आणि मागे तिचा नंबर दिला लिहून. असे असे अनेक मजेशीर किस्से आलेत, काही सिरियस किस्से पण आलेत, काही त्रासदायक किस्से पण आहेत. पण हा मला एक आत्ता आठवला. तर बरोबर. असं काय म्हणजे कधी कुठे काय होऊ शकतं सांगता येत नाही. हो. पण मी काही आई नाही बाबा केलं. खुश असतील ना एकदम. आई बाबांनी मी त्यावेळेला फारसं काही याबद्दल सांगितलं नाही. एखाद्या वेळेस आईला मी मेन्शन केलं असेल. पण असे वेगवेगळे किस्से घडतात की कुठे काय लोक भेटतील. पण मला एक खूप चांगलं माझ्या आईबाबांमुळेच मला नोकरी करावी लागली. आणि करावी लागली ह्याच्यापेक्षा मला असं मी म्हणेन की आय वॉज लकी की मी ती नोकरी केली. कारण त्या नोकरीमुळे ना मी खूप बदललो रे अभय. म्हणजे मी पूर्ण जग फिरलो. आय बरोबर. वॉज मीटिंग 100 to 300 डिफरंट पीपल एव्हरी डे ऑल ओव्हर द वर्ल्ड. कारण मी बरोबर. सतत फ्लाईट्सवर होतो, मी काम करत होतो. म्हणजे न्यूयॉर्कला गेलो की तिकडे 2 दिवस राहायचं, जर्मनीला गेलो की तिकडे 2 दिवस राहायचं. तर अनेक लोकांना भेटलो. आणि खूप सुंदर गोष्ट घडली. मी ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथे तिथे मी साल्सा ट्रेनर शोधले. हा. आणि तिकडे जाऊन मी त्या वेगळ्या साल्सा ट्रेनर्स कडे शिकलो. आणि वा. नोकरी करत असल्यामुळे मला जे काही पैसे मिळायचे ते पैसे मी सेव्ह करून माझ्या डान्स स्कूलला ते काय वापरू शकलो कॅपिटल. बरोबर. की ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये, रेंट मध्ये, असं तसं. आणि त्यामुळे आता माझी स्वतःची जागा आहे. त्यामुळे बरोबर. 800 स्क्वेअर फीट कार्पेटची आता माझी स्वतःची जागा आहे. ते ह्याचं सगळं श्रेय माझ्या आई वडिलांना आहे. कारण जर माझ्याकडे नोकरी नसती तर ती जागा घेण्याची ताकद
मला मिळाली नसती. आणि बरोबर. म्हणून मी असं म्हणतो की नथिंग गोज फॉर अ वेस्ट, काहीही वाया जात नाही. सो त्या नोकरीने गोष्ट मला आहे. बरंच शिकवलं, धडपडायला शिकवलं, सब्र का फल मीठा है हे शिकवलं. मी नोकरीवर असताना विशारदची परीक्षा दिली, त्यामुळे फ्लाईट्सवर वा. असताना मी अभ्यास करायचो, रियाज करायचो. आणि माझे सगळे क्रू मेंबर्स म्हणायचे, अरे क्या ये रूम में बैठ के डान्स कर रहा है, चल हा पार्टी करते. पण मग त्यावेळेला माझ्या डोक्यात होतं की नाही, मला ही नोकरी कधीतरी सोडायची आणि मला शेवटी डान्सच करायचा आहे, किंवा मला बरोबर. ऍक्टिंगचं स्ट्रगल माझा परत सुरू करायचा जो सुटला होता. त्यामुळे मग ते सगळं करता करता मला बरंच काय काय शिकायला मिळालं, आणि असे मजेशीर किस्से खूप आहेत. बरोबर. आता तू आपला जो मगाशी फिल्म बद्दल पण विषय झाला की तू मागेही पूर्वी डान्स करत असे, तर तुला असं वाटतं का की फिल्म मध्ये नृत्य करण्यासाठी म्हण किंवा कुठेतरी पार्टिसिपेट करण्यासाठी म्हण शास्त्रीय शिक्षण घेणं त्या कलेचं आवश्यक आहे? मला असं वाटतं की कुठचीही कला जर शास्त्रीय शैली असेल, म्हणजे गाणं असेल आणि शास्त्रीय गायन असेल आणि नृत्य असेल, शास्त्रीय नृत्य असेल, तर मला असं वाटतं कुठची कला शिकताना आधी शास्त्रीय शैली शिकलीच पाहिजे. ओके. आवश्यकता आहे की नाही हा खूप रिलेटिव्ह प्रश्न आहे. म्हणजे एखादा प्रोड्युसर म्हणेल मला नाही फरक पडत माझी हिरोईनला क्लासिकल येतं का, कळलं ना. म्हणजे तो मुद्दा अतिशय रिलेटिव्ह आहे. पण एखादा प्रोड्युसर किंवा एखादा डिरेक्टर म्हणेल नाही नाही, मला जी नर्तक आहेत, समजा माझ्या फिल्ममध्ये हे ऍक्टर्स आहेत, तर ते क्लासिकली ट्रेन पाहिजेत, किंवा त्यांना 4 महिने क्लासिकलचं ट्रेनिंग द्या, त्याच्यासाठी एक खास कोरिओग्राफर बोलवा, असं करतात. सो ते खूप रिलेटिव्ह आहे. पण मला असं वाटतं की कुठचीही कला शिकण्यासाठी, संगीत कला असो, वादन असो, गायन, वादन, नृत्य, ह्या तिन्हीपैकी कोणतीही कला असेल तर ती शास्त्रीय नीट सुरुवात करायची. आणि मला असं वाटतं की आयुष्यभर शास्त्रीय करत राहावं, तर त्याच्यासारखा आनंद नाही. पण ऑफकोर्स कधी कधी अनेक कारणांमुळे आपण थोडंसं लाईट परफॉर्म करतो. वयाच्या काही टप्प्यांमध्ये आपण असं नाही म्हणू शकत की नाही नाही मी फक्त क्लासिकलच करणार, की नाही 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 मी फक्त हेच करणार, असं आपण नाही म्हणू शकत. कारण आपल्याकडे त्याचे बरेचसे फायदे तोटे असतात. म्हणजे कमर्शियली आपण कधी कधी विचार करतो, कधी कधी आपण किती त्या करिअरमध्ये किती पुढे होत, किती आपल्याला डिसिजन घेता येतो याचा विचार करतो. सो ते मला असं वाटतं की मग ते बदलत जातं. पण एकदा का बेस असेल, शास्त्रीय शैलीचा जर बेस असेल, तर मला असं वाटतं की देर इज नो लिमिट टू युअर एबिलिटीज. आणि ते ना स्पिरिच्युअलिटीकडे जातं, ते आध्यात्मिक होतं, किंवा ते कुठेतरी डिव्हिनिटीकडे जातं. म्हणजे मला खूप ह्याच्यातलं नाही कळत, पण ते सरियली असं एक वेगळ्या लेवलला घेऊन आपल्याला तिथे नेऊन ठेवतं वेर देर इज नो लुकिंग बॅक. म्हणजे आपण मग एकदा त्याची सवय लागली की मग आपण नाही विचार करू शकत, हा आता आपण लाईट करूया किंवा आता आपण लाईट शिकूया, हा डोक्यात विचार येऊच शकत नाही. म्हणजे जर समोर पुरणपोळी आणि वरण भात तूप लिंबू असं जेवण असेल ना, तर आपण पिझ्झा किंवा सँडविचेस चायनीज शक्यच नाही रे. कारण हे जर मिळत असेल तर ते कोण खाणार आहे. बरोबर आहे, अगदी खरी गोष्ट आहे. पण अनुषंगाने आणखीन एक प्रश्न विचारायला आवडेल की अलीकडे कला शिकताना बघ की प्रत्येकाचं काहीतरी असं काहीतरी असतं की मला हे तिथे झळकायचंय म्हणून आयदर एक तर कला शिकायची आहे, किंवा म्हणजे असं काहीतरी ते काहीतरी अंतिम ध्येय झळकणं ठेवलेलं असतं. येस, अंतिम ध्येय असतं स्टेज किंवा स्क्रीन. म्हणजे अंतिम ध्येय होप यू गॉट माय पॉइंट. म्हणजे माझ्याकडे डान्स क्लासला पेरेंट्स येतात ना की माझी ना मुलगी ते रियालिटी शो मध्ये जाईल का हो, म्हणजे हीच सुरुवात. आणि रियालिटी शो मध्ये जाणं ही सुरुवात, हा एम असताच कामा नये नाच शिकायचा किंवा संगीत शिकायचा किंवा काही शिकण्याचा. मला असं वाटतं की त्या कलेत आनंद मिळतो, ती कला शिकावीशी वाटते, हेच त्याचं कारण असावं. त्याच्यानंतर मग स्टेजवर जाता येईल, मग सिनेमांमध्ये जाता येईल, मग ते तेवढंच लिमिटेशन्स येतात, त्या शिकण्याला लिमिटेशन येतात, आपल्यात उतरण्याला लिमिटेशन येतात. ते तेवढंच राहतं मग. म्हणजे माझ्याकडे असे अनेक स्टुडंट आहेत जे कथ्थक शिकतात, पण त्यांना टच पण नाही झालाय कथ्थक, पण ते त्याच्यावर खुश आहेत. अरे
आणि हो, हो, आपण आहे फार असं. डोकंफोडी नाही करू शकत एका पॉइंटला, तरी त्यांना स्टेजवर बॉलिवूड परफॉर्म करायचं असतं, लावणी परफॉर्म करायची असते. ते कथ्थकचे स्टुडंट असतात, पण परफॉर्म करताना त्यांना लावणी आणि बॉलिवूड करावं असं वाटू शकतं. एका लिमिटच्या पुढे आपण ते जाऊ देतो. खरी एक गोष्ट आहे. जवळचे 10-15 स्टुडंट ज्यांना आपण ओरडतो की अरे नाही नाही असं तू कसं करू शकतेस किंवा करू शकतोस, तू कथ्थक बरोबर आहे. परफॉर्म कर. सो बरोबर. ते ज्याचा त्याचा प्रश्न शेवटी होऊन बसतो. माफ करावं अशा लोकांना काय. हा, हा. नकुल, तू सध्या काय करतो आहेस आता? सध्या तर अ, तुझं रुटीन कसं चालू आहे किंवा सध्या काय माझं कसं रुटीन करतोस? आता लॉकडाऊनमुळे 3 महिने शूटिंग किंवा नाटकाचे प्रयोग किंवा कथ्थकचे काही परफॉर्मन्सेस किंवा मी आता सोनियाचे शरीर नृत्य कला मंदिर ही जी माझी डान्स स्कूल आहे जिकडे मी कथ्थक शिकतो, हम्म. तर त्यांचे आमचे अनेक प्रयोग, अनेक म्युझिकल्स, त्याचे प्रयोग, असं बरंच काय काय शेड्यूल असायचं लॉकडाऊनच्या पूर्वी. ते बरोबर. सगळं आता सगळ्याला एक स्टॉप आलाय आणि बरोबर. त्यामुळे माझं विश्व हे ह्या 2 खोल्यांमध्येच आता गेले 3 महिने बंद आहे. पण तरी हे बरोबर. आपल्याकडे एक उत्तम साधन आहे, टेलिफोन आणि लॅपटॉप आणि इंटरनेट. त्यामुळे बरोबर. ऑनलाईन क्लासेस, खूप ऑनलाईन क्लासेस मी घेतोय, ऑनलाईन परफॉर्म करतोय. वा. फेसबुकवर मी परफॉर्म केलं होतं, मग ऑनलाईन शिकतोय. वा. म्हणजे ऑफकोर्स सोनी आमचे क्लासेस ऑनलाईन घेते आता. आणि वा. साल्साचे पण मी काही छोटे छोटे कुठे काय करायला, काही वर्कशॉप करायला मिळालं, काही असं अजून करायला मिळालं तर ते ऑनलाईन करायला मिळतंय. मी वाचन करतोय, मी व्यायाम करतोय, मी रोज वा. घरचं आईच्या हातचं उत्तम शुद्ध जेवण. सात्विक जेवतोय. क्या बात आहे. ह्याच्यासारखं सुख नाही. आणि रोज पण मोक्ष रोज आनंद. रियाज. आणि खूप मोठी गोष्ट, हे तर आहेच, म्हणजे ते बरेचदा आपण टेकन फॉर ग्रँटेड करतो, पण एक खूप मोठी गोष्ट की मी रोज 1.5-2 तास रियाज करतोय. वा. आणि ते जे एरवी इतका वेळ नाही सॅटिस्फॅक्शन आहे, मिळत. एरवी मिळत नाही असं म्हणणं अलाउड नाहीये, असं मला वाटतं की आपण काढायचा असतो वेळ. पण एरवी समावून नाही मिळत. म्हणजे ठीक आहे, मी ही लिबर्टी घेतो म्हणायची की एरवी नाही मिळत. पण आता क्लास बंद आहे, बाहेर जायचं जाऊच देत नाहीयेत आता कोणी बाहेर. काय काम, बरोबर. फक्त थोडस निमित्त मात्र आपण बाहेर जातोय. सो तेवढं बाहेर बरोबर. जातोय, मग बाकी सगळं घरात. त्यामुळे बऱ्याच चांगल्या गोष्टी पण घडतायत. आणि दॅट्स हाऊ इट इज. बरोबर. वेब सिरीज नकुल. बघतोय मी आता, वेब सिरीज खूप बघतोय. अरे वा. मजा येते. मी नेटफ्लिक्सवर अनेक अप्रतिम प्रोडक्शन बघितली आहेत आणि ग्रेट. सध्या मी डार्क बघतोय. बरोबर. बर बर बर. नकुल, या क्षेत्रामध्ये काही नवीन प्रयोग ऍज सच केले जातात का? तू डान्स बद्दल बोलतोस का? हो डान्स हो हो बद्दल हो हो, हो. ऑफकोर्स केले जातात. आणि मी तुला म्हंटल ना मगाशी की प्रयोग केले जातात. त्या प्रयोगांना म्हणजे उदाहरणार्थ चेस नावाचा एक बॅले आहे ज्याच्यात मी काम बर. करतो. सोनियानी त्याची संकल्पना आणि दिग्दर्शन केलंय. आणि त्याच्यात आम्ही अख्खा चेस चा जो पट आहे तो स्टेजवर आखून कथ्थकच्या माध्यमातून तो चेस खेळतो, प्ले करतो ओ. आम्ही कथ्थकच्या माध्यमातून. आता हा एक खूप मोठा प्रयोग आहे, अतिशय हो. बोल्ड, अतिशय क्रिएटिव्हली इंट्रिगिंग, व्हेरी इंटरेस्टिंग प्रयोग. असे प्रयोग चालू आहेत अभय, म्हणजे ग्रेट लोक असे प्रयोग करतायत. आणि सोनियामुळे आम्हाला असे अनेक प्रयोग बघायला मिळत आहेत. आणि बरोबर. छोट्या माध्यमातनं किंवा कधी ऑनलाईन, कधी कुठे काही फुटेज बघितलं, कधी काही ऍड बघितली, कुठचा व्हिडिओ बघितला. आय एम शुअर वर्ल्ड वाईड चांगले प्रयोग होत आहेत. त्यामुळे कुठची क्रिएटिव्ह आर्ट फॉर्म असेल तर तिथे प्रयोग होणारच. फॉर एक्झाम्पल नाटकाच्या क्षेत्रात किंवा इथे पण नाटकाला प्रयोगच म्हणतात नाही का. बरोबर. खरी गोष्ट आहे. आताच रत्नाकर मतकरींचं मी नाटक केलं. आता ते आपल्यात नाहीयेत, करोनामुळे ते खूप मोठा धक्का आहे हा आपल्या सगळ्यांना. बरोबर. तर त्यांच्या मी एका नाटकात काम केलं ज्याचं नाव होतं अरण्यक. जे काम करतोय अजून. राहुल भंडाऱ्यांनी प्रोड्यूस केलंय ते नाटक, अद्वैत थिएटर्सचे. तर त्या नाटकात पण एक खूप सुंदर प्रयोग केला. तर मला असं वाटतं की
प्रयोग हे प्रत्येक कलेत हे जे प्रयोगशील पण करेक्ट पद्धतीने प्रयोगशील लोक असतात ते प्रयोग करत असतात आणि ते प्रयोग करत राहतात. बरोबर. आणि ते बरोबर. केल्यामुळेच आमच्यासारख्या आर्टिस्टना काहीतरी नवीन आणि छान करायला मिळतं. बरोबर. कला ही प्रवाही आहेच, त्याच्यामुळे हो. ऑफकोर्स नवनवीन गोष्टी घडत जातातच. येस बरोबर. येस येस. नकुल, वरती आपण आत्ताच ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रयोगशीलता कलेबद्दल सगळं बोलतो आहोत, पण या हो. प्रयोगशीलतेचा व्यावसायिकतेमध्ये काही वापर होतो का आणि तो कशा खूप पद्धतीने होतो? खूप होतो वापर आणि तो कधी कधी जास्त होतो, चुकीच्या पद्धतीने होतो. अभय म्हणजे हं. प्रयोगशीलता प्रयोग ना म्हणजे प्रयोग म्हणजे बेसिकली बरोबर. एक्सपेरिमेंट. ओके. सो तो बरेचदा चमत्कारिकपणा आणण्यासाठी किंवा फ्युजनसाठी किंवा एक काहीतरी त्याच्यात एक काहीतरी वेगळं पाहिजे असं म्हणतात बघ चॅनल्स मध्ये. बरेचदा असं होतं की काहीतरी बरोबर. वेगळं पाहिजे, त्याच्यात काहीतरी एक वेगळं पाहिजे. असं क्रिएटिव्ह फील्ड मध्ये लोक त्यांना काहीतरी वेगळं हवं असतं. म्हणजे काय तर त्यांना काहीतरी प्रयोग हवा असतो. पण बरोबर आहे. ज्यांना कलेतलं कळतं त्यांना हे कळलं पाहिजे की हे होऊ शकतं आणि हे होऊ शकत नाही. तुम्ही समोरच्या बरोबर. लोकांनी किती दबाव आणू दे, हे नाही होऊ शकत. ओके. बरोबर. आणि म्हणजे हे होऊ द्यायचं का? हे नाही होऊ द्यायचं. आपल्यासारख्या तेच. यंगस्टर्सनी जे या फील्डमध्ये त्यांनी हे नाही होऊ द्यायचं. म्हणजे मी तुला सांगतो की मीही कोरिओग्राफर म्हणून काम केलंय टीव्ही चॅनल्ससाठी. आणि म्हणजे मी नाव नाही घेणार, पण चॅनल्स असो किंवा त्या पर्टिक्युलर शोचे प्रोड्युसर्स असो किंवा त्या पर्टिक्युलर इव्हेंटचे ऑर्गनायझर्स आणि डिरेक्टर्स असो, समजा मी काही कथ्थकमध्ये कोरिओग्राफ करत असेल तर मला कधीच हातात चक्र, गणपतीचा मुखवटा आणि काय ढाल, तलवार, प्रॉपर्टी मला गरज पडतच नाही. मला गरज पडतच नाही. तर त्यावेळेला मला सांगितलं गेलं की नाही रे, पण हे स्क्रीनवर दिसणार आहे नकुल, हा तुझा ऍक्ट स्क्रीनवर दिसणार आहे, त्यामुळे तुला काहीतरी पाहिजे हातात, अशा गोष्टी धरल्या पाहिजेत. मी बोललो हे हातात जर धरलं तर मग नाचणार कसं आम्ही? आणि कथ्थक ही अशी नृत्य शैली आहे की त्याच्यात सगळं मुद्रेने दाखवता येतं. म्हणजे तलवार दाखवायची असेल तर ती तलवार अशा पद्धतीने दाखवू शकतो. हातात तलवार घ्यायची गरज नाहीये. जर गणपती दाखवायचा असेल तर अशा पद्धतीने गणपती दाखवू शकतो, त्याच्यात मुखवटा घ्यायची गरज नाहीये. सो ही जी प्रयोगशीलता आहे आणि जे प्रेशर आहे आणि जे काय म्हणतो आपण कमर्शियल रिझनसाठी काही जण प्रॉपर्टी आणतात किंवा काही गोष्टींनी दूषित करतात कलेला, ते मला असं वाटतं की नाही झालं पाहिजे. त्याला सपोर्ट नाही केला पाहिजे. आणि आपण दाखवलं तर लोक बघणारच आहेत. हो. म्हणजे ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे चॅनल्सची, आपली ऍज आर्टिस्ट, कलाकारांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, टीचर्सची रिस्पॉन्सिबिलिटी, ज्यांची स्वतःची डान्स स्कूल आहे, म्युझिक स्कूल आहे, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की प्रेक्षक पण आपण घडवला पाहिजे. खरी गोष्ट आहे. वा. चांगले ऑडियन्स घडवले पाहिजेत. आता टीव्हीवर लावणी आणि परवा मी बोल म्हणजे काहीतरी चालू होतं. म्हणजे आता लावणी आणि हिपहॉपचे बीट्स मिक्स करून ती लावणीच्या कॉस्ट्युम मध्ये हिपहॉपचे स्टेप्स जर करत असेल तर कसं चांगलं दिसेल. पण तरी हे दाखवतात आणि बघणारे बघतात. आणि मी तुला सांगू का, बिलो ऍव्हरेज किंवा ऍव्हरेज लोकांना हे आवडतं आणि हे आवडणारच खरी गोष्ट आहे. तू म्हणाला खरी गोष्ट आहे, पण म्हणून दाखवायचं नाही. एक्झॅक्टली राईट. असं माझं म्हणणं आहे. बरोबर. नाही, अगदी खरी गोष्ट आहे की कलाकाराची ही कुठेतरी एक नैतिक जबाबदारी सुद्धा होते की आपण प्रेक्षक कसे निर्माण करावे. फक्त पैसा मिळणारे, नाव मिळणारे म्हणून कलेला खालची पातळी द्यायची का, हा विचार. आणि प्रेक्षकांची मेंटॅलिटी म्हणूया किंवा त्यांचा दर्जा उच्च करायचा का आपला आणि कलेचा ढासळा व्हायचा, इथे थोडी गफलत होते अलीकडे, असं माझ्या निदर्शनास येतं. कुणाला तरी दाखवायचंय म्हणून नाचायला, म्हणजे प्रदर्शन करायचंय किंवा आपली ही डान्स स्टाईल अशी प्रेझेंट करायची किंवा असं दाखवायचंय म्हणून हे सगळं डिझाईन करायचं. हा प्रवास उलटा असला पाहिजे की ते स्वतःच इतकं सुंदर झालं पाहिजे, इतकं छान झालं पाहिजे
आय थिंक स्वरांगीने एक स्वरांगी काहीतरी नंतर विचारती तू आहे. बघून ठेव काय आहे ते, जर हो, महत्वाचं आपण डेफिनेटली करू. तर डेफिनेटली. ते इतकं सुन की समोरून बघणाऱ्याला ते अनेक अँगल्सनी सुंदर दिसलं पाहिजे आणि त्याच्यात बघून मजा आली पाहिजे. बरोबर. पण समोरच्यांना हे आवडतंय म्हणून मी ह्याच्यात हे मिक्स करीन आणि मग उलटा लटकीन आणि मग एरियल कथक करीन असंही होईलच. उलटा लटकून स्वरांगी म्हणते एरियल आहे, कथक. बरोबर, स्वरांगी म्हणते की कॉन्टेम्पररी डान्स मध्ये हल्ली तसंच परफॉर्म केलं जातं, एक्सप्रेशन्स कुठेतरी हरवत जातात का? करेक्ट 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 करेक्ट, अगदी खरंय स्वरांगी. एक्सप्रेशन्स पाहिजेतच आणि कंटेम्पररी डान्स मध्ये काय, कुठच्याही डान्स मध्ये एक्सप्रेशन पाहिजे. काही काही डान्स स्टाईलचं इव्होल्युशनच असं झालंय की तिथे एक्सप्रेशनला भावच म्हणजे स्थानच नाहीये. पण बरोबर. कंटेम्पररी आय एम शुअर असं नाहीये. हिपहॉप किंवा ब्रेक डान्स किंवा लॉकिंग पॉपिंग किंवा ह्या काही अशा शैली आहेत की ज्यांच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनला त्या इव्होल्युशन मध्येच स्थान मिळालं नसेल, हम्म, पण तरी त्यांना काहीतरी म्हणायचंय. म्हणजे जे ते शुद्ध शैल्या परफॉर्म करतात त्यांना काहीतरी बरोबर. त्यातनं म्हणायचं असतं. ते असं आपलं उगाच काहीतरी वेगळेच डेस्परेट हालचाली करून सतत आकर्षण, लोकांचं लक्ष आकर्षून घेणं, हे डेस्परेशन नाही असलं पाहिजे परफॉर्मन्स. बरोबर. आणि मला असं वाटतं, तू म्हणतोयस तसं एकीकडे माझा तोच विचार चालू आहे की कला म्हटली की त्याच्यात रंजन करणं हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो. हे रंजन राहतं बाजूला आणि प्रयोगशीलतेच्या नावाखाली बऱ्याच गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. आणि ना सतत फ्युजन सतत फ्युजन सतत फ्युजन, ह्याचं फ्युजन ह्याच्याशी, त्याचं फ्युजन त्याच्याशी. मी एक ते बँकेचे काही मोठ्या मोठ्या बँकेचे जजिंग करायला कॉम्पिटिशन, डान्स कॉम्पिटिशनला इन्व्हाइट करतात, तसं मी पूर्वी जायचो. आता थोडं कमी झालंय, मीच कमी केलंय कारण त्याच्याकडे खूप वेळ जातो. तर तिथे एका मुलीने भांगडा आणि लावणी फ्यूज केलं होतं. मी विचार केला की असं हिने का केलं असेल. इतकी सुंदर लावणी, इतका सुंदर भांगडा, तो तसाच्या तसा बघण्यात खूप आनंद आहे रे. ते दोन मिक्स कशाला करायचंय, म्हणजे ही चुकीची प्रयोगशीलता आहे असं मला वाटतं. काजू कतलीच्या हात बुडवून खाण्यासारखं. हा खरे, किंवा काजू कतली पण आवडते आणि मला चीज पण आवडतं, करा मिक्स काजू कतलीवर चीज. अरे पण ते खूप घाण लागणार, पण ते कळत नाही. बरोबर बरोबर. नकुल, आता हे बोलता बोलता आपण ओघवतो पुढच्या प्रश्नाकडे पण आलो की माझा हाच विचारायचा मुद्दा होता की सध्याची नृत्यशैली कशी चालू आहे. तर सध्याची नृत्यशैली तू सांगतोस या पद्धतीनेच बरेच आपल्याला गोष्टी बघायला मिळतात, असं बघायला मिळतात. पण अभय, खूप चांगली लोक चांगलं काम पण करतायत. एक्झॅक्टली. आणि ते सातत्याने करतायत म्हणून आय एम शुअर, म्हणून आपण म्हणजे सगळे वी आर सेन असं मला वाटतं. चांगलं काम करणारी जरी 20% लोक असली तरी ते चांगलं काम करत राहतायत आणि म्हणून ना सगळं टिकून आहे. म्हणजे समाजात चांगलं कथ्थक, चांगलं साल्सा, ही बाजू पण टिकून आहे. ह्या सगळ्या बाजू टिकून आहेत, पण ते करणारी लोकांचा पर्सेंटेज कमी आहे. बरोबर. आणि जे म्हणजे मला म्हणजे जे फ्युजन करतात किंवा जे लाईट करतात, किंवा ज्यांना प्युअर करायचं नाहीये, ज्यांना अथक परिश्रम करून न करता काहीतरी शॉर्टकटनी काहीतरी करायचंय, त्यांना अप्रिशिएट करणाऱ्यांचा पर्सेंटेज जरी जास्त असलं ना, तरी मला असं वाटतं की खरी मजा, खरं इन्स्पिरेशन, खरी ताकद ही प्युअर क्लासिकल स्टाईल किंवा एखादी शैली प्युअर करण्यात आहे. आणि ते बरोबर रीच होतं, बरोबर लोकांना आवडतं. म्हणजे आम्ही कृष्ण नावाचा एक बॅले आहे ज्याच्यात मी कृष्णाची भूमिका करतो. त्याचे प्रयोग आम्ही 80 ते 90 प्रयोग झालेत आता, आणि आम्ही त्याचे येरवडा जेलमध्ये पण प्रयोग केलाय कैद्यांसमोर. ज्या कैद्यांना काहीच क्लासिकल मधलं कळत नाही त्यांना सुद्धा प्रत्येक गाण्यात टाळ्यात आल्या आम्हाला. क्याच बात आहे. आणि त्या सगळ्या बंदिशी सगळं क्लासिकल आहे, म्हणजे कुठे लाईटचा फील नाहीये, कुठेही एखादं ते ब्रिजभाषेतल्या कॉम्पोजिशन्स आहेत आणि कौशल इनामदारनी त्याला म्युझिक दिलंय आणि ब्रिजभाषेतल्या कॉम्पोजिशन्स आहेत, तरी कैद्यांनी त्याला रिस्पॉन्स दिला कारण ते शुद्ध शास्त्रीय बेसचं होतं. ते
एक वेगळं डोक्यात शुद्ध शास्त्रीय कथ्थकच प्रेझेंट करायचंय असं डोक्यात ठेवून ते केलं गेलं आणि म्हणून ते बरोबर. सगळ्यांना रीच होतं, ते पोचतं, बरोबर ते करेक्ट बरोबर. आहे. बरोबर. त्याच्यामुळे एक क्लास देखील, प्रेक्षक वर्गाचा क्लास देखील एक मेंटेन राहतो आणि नवीन प्रेक्षक Correct, correct. चांगल्याच धाटणीचा तयार होतो. ही खूप Correct, मोठी नैतिक जबाबदारी तू सांभाळतोयस आणि ते खूप Correct. छान पद्धतीने करतो आहेस. मी सांभाळतोय की नाही माहित नाही, पण मला असं वाटतं की माझा प्रेक्षक किंवा माझ्या स्टुडंटचा प्रेक्षक तरी अशा पद्धतीने असेल, तो ट्रेन केला जाईल. म्हणजे माझ्या डान्स स्कूलचं बरोबर. नाव आहे डिफरंट स्ट्रोक स्टुडिओ आणि हम्म. स्वरांगीनी परत काहीतरी विचारलं ते आपण नंतर बघूया. हो, ती नृत्य शिकते. अच्छा, कारण ती ती. काहीतरी हो. वेगळंच बोलते. हो, ओके ओके. तुझ्या ओळखीची आहे का स्वरांगी? बाकी आहे अच्छा. माझी ती. अरे तुझी भाची आहे. ओके ओके. तर मी काय म्हणत होतो, आता मी काय बोललो, कृष्णबद्दल बोल. हा, डिफरंट स्ट्रोक स्टुडिओ कृष्णा ही माझी संस्था आहे. तर त्याची 17 वर्ष मी आता ती संस्था चालवतोय. त्यामुळे मी माझ्या म्हणजे DM-19 असा कार्यक्रम मी जवळजवळ 2-3 वर्षांनी एकदा करतो. म्हणजे DM-19, DM-17, DM-12, DM-14 म्हणजे द डान्स मुव्हमेंट असं त्याचं नाव असतं. तर मला असं वाटतं की मीही माझ्या पद्धतीने माझं जे ऑडियन्स आहे, जे द डान्स मुव्हमेंट हा शो बघायला येतो, जे मी साल्सा आणि कथ्थकची ज्या कोरिओग्राफीज करतो आणि जे प्रेझेंट करतो, तर मला असं वाटतं की एका पद्धतीने ते स्टुडंट्स, त्यांचे पेरेंट्स, ते ऑडियन्स मी ट्रेन करतोय की हे करेक्ट आहे बरोबर. आणि हे बघायचं आणि हे आम्ही नाही दाखवणार आहोत, हे तुम्हाला टीव्हीवर बघायला वा. मिळेल आणि हे नका बघू. वा. आणि बरोबर हे आहे. तुम्हाला कुठेही नाही मिळणार बघायला, पण हे या आमच्या कार्यक्रमात बघायला मिळेल आणि हेच करेक्ट आहे, हे बघा. आणि क्या बात युट्यूबवर आणि घरी जाऊन तुम्हाला बरंच काय काय बघायला मिळेल, ते कधीही बघू नका. हेही मी माझ्या स्टुडंटना सांगतो. खरी, अगदी खरी गोष्ट आहे. नकुल, तुझ्याशी गप्पा मारताना खरंच खूप छान वाटतंय आणि आपल्या गप्पा छान रंगात आलेल्या आहेत. नकुल, एक शेवटचा प्रश्न तुला मला असा विचारायचा आहे की हा. सध्याच्या पिढीला तू काय हा. सांगू शकशील, काय संदेश देशील? सध्याच्या पिढीला ना मी असं सांगेन की कुठचीही शैली, म्हणजे मी डान्स बद्दल बोलतो आधी, की कुठचीही बरोबर. शैली असेल तर ती एखाद्या गुरुशिवाय शेवटपर्यंत एखाद्या गुरुशिवाय साध्य होत नाही. साध्य होत नाही म्हणजे साध्य तर नाहीच होत, पण शिकता येत नाही किंवा त्याच्यात पारंगत होता येत नाही. मला अनेक माझ्या ओळखीचे म्हणतात, भेटलेले माझे मित्रही आहेत, मैत्रिणी आहेत, ते म्हणतात नाही मला कोणीच नाही शिकवलं, मी युट्यूब बघून शिकले. असं काहीच नसतं, असं कधीच नसतं, असं काहीच नसतं. ते वेगळ्याच जगात वावरतायत. जेव्हा ते रियालिटी चेक घेतील ना, तेव्हा त्यांना कळेल की त्यांना काहीच येत नाही. गुरुशिवाय काही शक्य नाही. कुठचीही शैली असो, काहीही असो, गुरुशिवाय. आणि ते कधीच संपत नाही नातं. म्हणजे मी शिकले, आता मला येतं, आता मी दुसरं काहीतरी शिकते, असं कधीच नाही होत. ते शिकायला तुला एक आयुष्य पण कमी पडणार आहे, हे कळलं पाहिजे. अगदी खरी, ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी की पटकन राग येतो, पटकन वाईट वाटतं, नाही ऐकलं की लगेच मन दुखावली जातात. एक ब्लंट वागलं स्टुडंटशी किंवा व्हॉट्सअपवर किंवा कोणी स्टुडंट असो किंवा लहान वयाची, समजा 15 ते 20 वर्षाचे माझे काही ओळखीचे आहेत, त्यांच्याशी मी कम्युनिकेट करतोय, तर त्यांना लगेच वाईट वाटतं, लगेच राग येतो, लगेच ऑफेंड होतात ते. शिवी म्हणजे कळलं ना, त्यांना शाळेत काय शिकवलं जातं? शिवी नाही द्यायची, ओरडायचं नाही, मारायचं नाही. अरे हे सगळं चुकीचं आहे अभय. आणि मी तुला सांगतोय की यांनी काही खरं नाही रे, लहान मुलांचं काही खरं नाही, काही खरं नाही. आपल्याला ना, म्हणजे आय एम शुअर तुलाही आई वडिलांनी लहानपणी मारलं भरपूर अजूनही. अरे त्याच्यामुळे आपलं आर हेड इज ऑन आवर शोल्डर्स. ऑफकोर्स, खरी गोष्ट आहे. म्हणजे तर ते मला सांगायला आवडेल की जे ओरडतात, जे तुमच्यावर खेकसतात आणि तुमच्यातल्या चुका तुम्हाला दाखवतात ना, ते खरे वेल विशर्स. आणि अशाच लोकांच्या जवळ राहायचं, अशाच लोकांना गाठीशी बांधायचं, आणि जे गोड गोड बोलतात त्यांचा काही उपयोग नाही, त्यांना लांब ठेवायचं, असं माझं प्रामाणिक मत आहे.
हो. नकुल, बोलता बोलता 1 तास कसा गेला कळलं नाही. आपण इथे थांबतोय आणि मी पुन्हा लाईव्ह येतोय आणि आता आपण तुझ्या परफॉर्मन्सकडे वळणार आहोत. मी आलो अरे परत वा. एकदा लाईव्ह. चालेल ओके? चालेल. आलो. ओके सगळ्यांनी इथेच थांबा, आम्ही दोघेही परत लाईव्ह येतो आहोत. ओके.